गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपला पाठ 18वा माझा अनुभव 1 सुरू होता हो ना. आणि त्या पाठाचे प्रश्नोत्तर आपण आज लिहिणार होतो. ठीक आहे, तर मी आता वाचते आहे, तुम्हाला माझ्या मागून म्हणायचं आहे आणि हे सगळे वहीत लिहून काढायचे. ठीक आहे, बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. चंदनला आनंद का झाला? चंदनला आनंद का झाला? उत्तर काय आहे बघा. मैत्रिणी भेटल्यामुळे चंदनला आनंद झाला. मैत्रिणी भेटल्यामुळे चंदनला आनंद झाला. मैत्रिणी का बरं भेटायला आल्या होत्या? कारण की चंदनची तब्येत खराब होती आणि एखाद्या व्यक्तीची जर तब्येत खराब असेल आणि त्याला जर भेटायला गेलो, त्याला छान त्याच्याशी गप्पा केल्या, तर त्या पेशंटला, आजारी माणसाला छान वाटत असतं, हो की नाही? तसंच चंदनलासुद्धा आनंद झाला. कोण भेटल्यामुळे? मैत्रिणी भेटल्यामुळे. दुसरा प्रश्न बघा. मी हा शब्द कोणासाठी आला आहे? मी हा शब्द कोणासाठी आला आहे? आपण पाठ वाचला होता पूर्ण व्यवस्थित. तर तुम्हाला लक्षात येईल कोणी म्हणतंय, कोणासाठी आलाय. उत्तर बघा. मी हा शब्द रेहानासाठी आला आहे. मी हा शब्द रेहानासाठी आला आहे. तिसरा प्रश्न बघा. आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे? आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे? बघा उत्तर. आम्ही हा शब्द सुमा रेहानासाठी आला आहे. आम्ही हा शब्द सुमा रेहानासाठी आला आहे. चौथा प्रश्न पहा. चंदन बरा झाल्यावर मुले काय करणार आहेत? चंदन बरा झाल्यावर मुले काय करणार आहेत? उत्तर काय आहे? चंदन बरा झाल्यावर मुले मज्जा करणार आहेत. चंदन बरा झाल्यावर मुले मज्जा करणार आहेत. बघा, एखाद्या व्यक्तीला बरं नसतं, आपल्या फ्रेंडला जर बरं नसेल आणि त्याला नंतर आपण भेटायला गेलो तर त्याला छान वाटत असतं आणि आपण जे जुने दिवस घालवलेले असतात, खेळलेलो असतो, ते मिस करत असतो, हो की नाही? बरं नसतं तेव्हा आपल्याला जाणवतं की नाही, आता मी कधी बरा होईल, मी कधी खेळायला जाईल, हो ना? जसं तुम्हाला आत्ता वाटतं आहे की आमची शाळा कधी सुरू होईल आणि आम्ही कधी शाळेत खेळायला जाऊ, प्लेग्राऊंडवर जाऊ, छान छान गोष्टी करू, हो ना? तर सेम त्याचप्रमाणे. ठीक आहे, तर लक्ष द्या. बघा, आत्ताच आपण प्रश्नांची उत्तरं बघितले आणि माझा अनुभव या पाठात नेमकं काय दिलेला आहे, हो ना? आता हा माझा अनुभव, हा जो पाठ आहे, यामध्ये कोणता अनुभव दिला आहे? सुखद दिला आहे, दुःखद दिला आहे, चांगला दिला आहे, वाईट दिला आहे, असे वेगवेगळे अनुभव येत असतात. तर यामध्ये कुठला अनुभव आलेला आहे? तर चांगला अनुभव आलेला आहे. म्हणजे त्या मित्राला आनंद झालेला आहे, असा अनुभव आलेला आहे, हो की नाही? प्रत्येक अनुभव हा वेगवेगळा असतो, हो की नाही? आता बघा, तुम्हाला मी हे चित्र दाखवते आहे, लक्ष द्या, थोडं झूम करून दाखवते. वरती काय लिहिलं आहे बघा. कंसातील शब्द वापरून योग्य भाव लिहा. आता भाव कसे कसे असतात बघा, चित्र बघा, इथे वेगवेगळे चित्र दिलेले आहे, चेहरे दिलेले आहे, हो ना? आता हे वरती जे ॲरो दिलेले आहे, इथे तुम्हाला लिहून काढायचं आहे. ठीक आहे, तुमच्या वर्कबुकमध्ये हा पार्ट दिलेला आहे, त्याच्यातलाच मी फोटो काढलेला आहे आणि तुम्हाला दाखवते आहे. ठीक आहे, तर इथे मी तुम्हाला लिहून दाखवणार नाही, फक्त सांगणार आहे. तुम्हाला ते वहीत लिहायचं आहे आणि वर्कबुकमध्ये सुद्धा असेल तर लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा, हा जो मुलगा आहे पहिल्या नंबरचा, हा कसा दिसतोय? हसरा दिसतोय, हो की नाही? त्याचा चेहरा हसरा दिसतोय, म्हणून इथे लिहायचं हसरा. ठीक आहे, मग दुसरं बघा, इथे हा हा याचा चेहरा बघा कसा दिसतोय? आनंदी दिसतोय. कसा दिसतोय? आनंदी दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर बघा, हा रडतोय का? नंतरचा मुलगा बघा, याच्या डोळ्यातनं पाणी येत आहे, म्हणजे हा रडतोय. म्हणजेच काय? रडका. कसा चेहरा आहे? रडका. भाव कसा आहे त्याच्या चेहऱ्यावरचा? रडका. आणि त्याच्या खालचा बघा, हा मुलगा, डोळे असे, त्याचं ओठ बघा असं उतरलेलं दिसत आहे चेहरा, हो की नाही? म्हणजेच काय? हा उदास आहे, याला वाईट वाटतं आहे. आता हे सगळे भाव या माझा अनुभवमध्ये आलेले आहे. जेव्हा त्या मुलाला बरं नसतं तेव्हा तो उदास असतो, वाईट वाटतं त्याला, आणि
कोणी भेटायला येत नाही म्हणून वाईट वाटतं, रडतो. पण जेव्हा भेटायला येतात तेव्हा आनंदी होतो, हो की नाही? आणि हसतो सुद्धा. हे सगळे भाव या तुमच्या पाठामध्ये दिलेले आहे. म्हणून हा पाठामध्ये तुम्हाला हे भाव सांगितलेले आहे, हो ना? त्याच्यानंतरचा बघा, हा रागीट चेहरा दिसतोय ना, डोळे मोठे करून बघतोय, हो की नाही? हा रागीट चेहरा आहे. म्हणजेच काय, याची चिडचिड होते आहे की मला कोणीच भेटायला येत नाही, मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही, असा हा चेहरा म्हणजे चिडचिड होणे, म्हणजे राग येणे, म्हणजे रागीट चेहरा आहे, हो की नाही? आता हा चेहरा बघा, यांनी तोंड असं उघडं करून ठेवलेलं आहे आणि डोळे मोठे केले आहे. म्हणजेच काय, याला काहीतरी वेगळं वाटतं आहे, म्हणजेच हा काहीतरी घाबरतो आहे. भित्रा चेहरा, याला म्हणतात भित्रा. आता बघा, हे सगळे आपण लाल अक्षरात जे लिहिलेले आहे, हे सगळे इथे लिहून दाखवलेले आहे. हे तुम्हाला व्यवस्थित त्या चेहऱ्याच्या ॲरोच्या वरती तुम्हाला ते लिहायचं आहे. तर हे तुम्हाला तुमच्या वर्कबुकमध्ये असेल किंवा पुस्तकात सुद्धा दिलं असेल, तर तुम्हाला हे चित्र जर वहीत काढता आलं तर खूप छान. जर नाही काढता आलं तर काही हरकत नाही, आपण त्याची एक झेरॉक्स काढून घ्यायची आणि झेरॉक्स कटिंग करून घ्यायची आणि व्यवस्थित वहीमध्ये चिपकवून द्यायची. ठीक आहे? हा संपूर्ण होमवर्क तुम्हाला वहीत व्यवस्थित लिहायचा आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.